नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता अस्मिता प्रतापरावांना उलटसुलट प्रश्न विचारते आणि म्हणूनच जर जाब विचारत असेल तर प्रतापराव तिला म्हणतात, अस्मिता, त्या बँकेत माझी काही कामं असतात, माझ्या एजन्सीचे काही इश्यू असतात, माझी सगळी लोन त्याच बँकेत आहेत आणि माझ्या कामासाठी मी तिथे जात असतो आणि माझी कामं करत असताना सुद्धा मी तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतोय आणि तरीसुद्धा तू असं बोलतेस। अस्मिता म्हणते, हो, कारण डॅड मला माझं अकाउंट ॲक्टिवेट करून हवं आहे, ते का होत नाही आहे? प्रतापराव म्हणतात, ते मला माहीत नाही, पण अस्मिता आता मला एक सांग, तुला हा व्हिडिओ कोणी दिला? तर आता अस्मिता म्हणते, हा व्हिडिओ तर त्यावेळी सचिन म्हणतो, मीच काढला आहे, कारण अस्मिताच मला म्हणाली होती, कारण तू बँकेत जा आणि तिथे जर डॅड दिसले तर व्हिडिओ घेऊन ये। तर आता अस्मिता लगेच म्हणते, हा विषयच नाही आहे, माझं अकाउंट ॲक्टिवेट का होत नाही आहे? मला असं वाटतंय की हे सगळं काही डॅड मुद्दामहून करतायत। प्रतापराव म्हणतात, अस्मिता म्हणते, हो डॅड, मग अजूनपर्यंत ते अकाउंट ॲक्टिवेट का होत नाही आहे? तर आता प्रतापराव म्हणतात, तुला ऐकायचं आहे का खरं कारण? तर अस्मिता म्हणते, हो, मला ऐकायचंच आहे की खरं कारण काय आहे? तर प्रतापराव म्हणतात, बँकेने हा डिसिजन घेतला कारण तुझ्या बँकमधून संशयास्पद रक्कम काढली जात आहे, कधी 5 लाख, कधी 4 लाख, कधी 3 लाख, कधी 2 लाख। मग एवढे पैसे तू का काढलेस सांग ना अस्मिता? तू जर मला जाब विचारतेस तर मी सुद्धा आता तुला प्रश्न करतो की एवढे पैसे तू का काढलेस? तर अस्मिता म्हणते, ते मी सचिनला देण्यासाठी, सचिनचं लोन फेडण्यासाठी मी त्याला पैसे दिले। मी कधीतरी त्या कार्डवरून त्या पैशातून शॉपिंग केली असेल, परंतु लग्नानंतर माझा सगळा खर्च सचिननेच केला ना। मग आता जर मी सचिनला गरज असताना पैसे दिले तर त्यात काय चुकलंय माझं, सांगा ना? तर सायली म्हणते, अस्मिताताई, आता तुम्ही तुमच्या बाळाचा विचार करायला हवा, बाळाच्या भविष्याचा विचार करायला हवा आणि त्या दृष्टीने पैसे साठवून ठेवायला हवे। अस्मिता मात्र काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नसते। तर आता अर्जुन म्हणू लागतो, अस्मिताई, तुला कळतंय का? अगं, तुझा नवरा आता 1 रुपयाही कमवत नाही आहे आणि हो, त्यामुळे तुझा हा नवरा जास्त दिवस तुझा नवरा न राहणंच योग्य। तर अस्मिता म्हणते, अर्जुन, एक शब्दही बोलू नकोस। कल्पनाताई म्हणतात, अस्मिता, काय चाललंय तुझं? अस्मिता म्हणते, मी पैसे किती खर्च करते याचा तुम्हाला हिशोब द्यावा लागणार आहे का? तर कल्पनाताई म्हणतात, हो अस्मिता, कारण ते पैसे तू कमावले नाही आहेस आणि तू कोणाला देतेस ना, त्यामुळे तुला हिशोब द्यावा लागणारच। आता मात्र अस्मिताला काय बोलावं काहीच कळत नाही। तर अर्जुन सचिनला म्हणतो, सचिन, बोल ना, आता का गप्प आहेस? तर सचिन म्हणतो, अर्जुन, माझ्यावर नको ते आरोप करू नकोस। अर्जुन म्हणतो, हो का? मग सांग ना, तू आत्तापर्यंत बाळासाठी काय केलंयस? तू बाळाची जबाबदारी उचलतोयस का? तू तुझ्या मुलासाठी एक ड्रेस तरी आणू शकलास का रे? तू काहीच घेत नाहीयेस किंवा तू तुझ्या बाळासाठी काहीही करत नाहीयेस। कल्पनाताई सचिनला म्हणतात, सचिन, तू तर आता मला जास्त बोलायला लावूच नकोस, कारण तू बाळाची जबाबदारी स्वीकारू शकत नाहीस, त्याच्यासाठी काही करू शकत नाही, हे आम्हाला चांगलंच माहीत आहे। त्यामुळे अस्मिताला आता ते पैसे बाळाच्या भविष्यासाठी ठेवावे लागणारच आहेत। आता कल्पनाताई खूप चिडलेले असतात। कल्पनाताई अस्मिताला म्हणतात, आणि अस्मिता, सचिनला एवढी मोठी रक्कम देण्या अगोदर तू पण विचार करायला हवा होतास, तू विचार न करता एवढी मोठी रक्कम सचिनला कशी काय दिलीस? त्यावेळी मात्र सचिन या सगळ्यामध्ये अडकलेला असतो। सचिन मनाशीच म्हणतो, या अस्मिताला माझं नाव घेण्याची काय गरज होती? आता हे सगळं प्रकरण माझ्याच अंगाशी येणार। चला, पण काहीच हरकत नाही, आता ड्रामा करून या सगळ्यांना गुंडाळावं लागेल। आता सचिन आपल्या पुढच्या प्लॅननुसार वागायचं ठरवतो। तर दुसरीकडे पाहायला मिळतं, घाबरलेली प्रिया मदतीसाठी नागराज आणि महिपत शिकरेंना भेटण्यासाठी जेलमध्ये आलेली असते। तर महिपत शिकरे प्रियाला म्हणतात, काय काय बबली लोखंडे, आज तुला या जेलातल्या माणसांची आठवण कशी काय आली तुला? आता प्रिया त्यांच्यासमोर हात जोडते आणि म्हणू लागते, मी खरंच थकली आहे आता। तर त्यावेळी महिपत शिकरे नागराजला आवाज देतात आणि म्हणू लागतात, नाग्या, ऐकतोयस ना, बबली थकली आहे आता। तर प्रिया पुढे म्हणते, मी खरंच हरली आहे। तर आता नागराज महिपत शिकरेंना आवाज देत म्हणतो की बघितलं का महिपत, आता बबली हरली आहे। आता मात्र प्रिया त्या दोघांसमोरही हात सोडत विनंती करत म्हणते, मला तुमच्या मदतीची गरज आहे, मला तुमची मदत हवी आहे। आता मात्र हे ऐकताच
नागराज महिपत शिकरेंना म्हणतात, बघितलं का, ही बाई आपल्यासमोर हात सोडते. खरं सांगू का महिपत, आता तर आपल्याकडे कॅमेरा हवा होता, कॅमेरा म्हणजे फोटो काढला असता आणि चांगलाच भिंतीवर टांगला असता. कारण ही बाई आज आपल्यासमोर चक्क हात सोडते. आता महिपत शिकरे आणि नागराज या दोघांनाही हसायला येत असतं. महिपत शिकरे म्हणतात, बबली अगं तुझा तोरा एकदम गायबच झाला, काय झालं काय एवढं. आता प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते. तिला काय बोलावं काहीच सुचत नसतं. प्रिया आता घडलेला सर्व प्रकार महिपत शिकरे आणि नागराज यांना सांगते आणि म्हणू लागते, अर्जुन सायलीने मी तन्वी नसल्याचे सगळे पुरावे खणून काढले आहेत आणि मी प्रयत्न करून सुद्धा हे सगळं काही नाही थांबवू शकले. कदाचित मैना आणि सदा सुद्धा त्यांच्याचकडे आहेत. आणि आता तर अर्जुन सायली परत एकदा माझी, प्रतिमा आणि मैना या तिघांची DNA टेस्ट करणार आहेत. आणि या सगळ्या DNAचे रिपोर्ट आले की मग मात्र सायली आणि अर्जुन गप्प बसणार नाही. मग अख्ख्या सुभेदार कुटुंबाला आणि त्या किल्लेदार फॅमिलीला सगळ्यांना कळेल की मी तन्वी किल्लेदार किंवा सुभेदार नाहीच आहे. आणि मग माझी काय अवस्था होईल हे तर तुम्हाला चांगलंच माहीत आहे. परंतु काही झालं तरी माझं सत्य बाहेर येऊ द्यायचं नाही आहे मला. तर असं म्हणत प्रिया शांत होते. तर महिपत शिकरे म्हणतात, बोलत राहा, आम्ही ऐकतोय, सगळं काही ऐकतोय, तू फक्त बोलत राहा. आता प्रिया त्यांना म्हणते, अर्जुन आणि सायली या दोघांना या सगळ्यातून थांबवण्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. तर नागराज आता प्रियाला म्हणतो, हल्ली तू खरंच विनोदी झाली आहेस का प्रिया, म्हणजे तुला वाटलंच कसं की आम्ही तुला मदत करू. तर प्रिया त्यांना म्हणते, कारण त्या बदल्यात मी तुमच्यासाठी एक खूप मोठी गोष्ट करणार आहे. एका आठवड्याच्या आत मी तुम्हा दोघांनाही इथून बाहेर काढणार आहे. आता हे ऐकताच महिपत शिकरे नागराजला म्हणतात, नाग्या या बबलीचा जोक ऐकलास का. आता महिपत शिकरे प्रियाला म्हणतात, काय गे बबली, आम्ही तुरुंगात आल्यानंतर तू वकील झालीस की काय. तर नागराज प्रियाला म्हणतो, अगं प्रिया तू काय बोलतेस, तुला तरी कळते का. आणि महिपत, अरे हिची ही वकिली म्हणजे तिच्या फॅशन डिझाईनच्या कोर्सप्रमाणेच असेल. तर आता प्रिया त्यांना म्हणते, तुमचा माझ्यावर विश्वास नसेल पण तुम्ही प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. पण मी हे खरंच तुमच्यासाठी करू शकते. अण्णा सर विचार करा, अण्णा सर आत्तापर्यंत साक्षी तुमच्यासाठी एक वकील शोधू शकली नाही का, कारण तिच्या मागावर पोलीस आहेत. तिला हे करणं शक्यच नाहीये, त्यामुळेच ती तुमच्यासाठी वकील शोधू शकत नाही. पण मी तुमची मदत करेन. मी जो वकील शोधेन तो तुम्हाला इथून लवकरात लवकर बाहेर काढेल, पण त्या बदल्यात तुम्हाला माझी मदत करावीच लागेल. तर महिपत शिकरे प्रियाला म्हणतात, काय आहे काय तुझ्या डोचक्यात, त्या अर्जुन सुभेदार आणि त्याच्या बायकोला थांबवायचं कसं. तर प्रिया त्यांना म्हणते, आता फक्त एकच गोष्ट होऊ शकते, अर्जुन आणि सायली यांना कायमचं थांबवायचं, कायमचं संपवायचं. आता काहीही झालं तरी मी त्यांना जिवंत राहू देऊ शकत नाही. आता हे ऐकल्यानंतर महिपत शिकरे आणि नागराज एकमेकांकडे पाहू लागतात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, प्रतापराव अस्मिताला म्हणतात, अस्मिता मी तुझं अकाउंट ॲक्टिव्ह करण्याचा प्रयत्न करतोय, माझे प्रयत्न चालू आहेत, पण तोपर्यंत पुन्हा या घरात हा विषय नको. तर सचिन नाटक करत म्हणतो, ठीक आहे आम्ही नाही काढणार हा विषय. आम्हा दोघांना रस्त्यावर भीक मागावी लागली ना तरी सुद्धा या पैशाचा विषय आम्ही तुमच्याकडे काढणार नाही. तुम्हाला काय वाटतंय, मला माझ्या बाळाची काळजी नाही आहे, मला माझ्या बाळाच्या भविष्याची काळजी नाही आहे का. खरं तर मला हे लोन माझ्या बाळाच्या फ्युचरसाठीच फेडायचं आहे. आता अस्मिताला सचिनचं हे बोलणं खरं वाटत असतं. अस्मिता सचिनकडे पाहते तर सचिन अस्मिताला म्हणतो, अस्मी हे जे काही लोन आहे ना ते कसं फेडायचं ना ते माझं मी बघून घेईन, आता तुझा एकही रुपया मला नको आहे, असं म्हणत सचिन तिथून निघून जातो. आता हे सगळं काही सचिनचं बोलणं वरवरची धमकी आणि वरवरचं बोलणं आहे हे घरातील सगळ्यांनाच माहीत असतं. तर आता सचिन तिथून निघून जाताच सायली अस्मिताला प्रश्न करत म्हणते, अस्मिताताई तुम्ही बाबांवर लक्ष ठेवला, त्यांचा व्हिडिओ काढलात. आता मात्र प्रतापरावांच्या डोळ्यात अश्रू असतात. तर अस्मिता म्हणते, म्हणजे नाही, माझा तसा हेतू नव्हता. तर प्रतापराव अस्मिताला हाताने इशाऱ्यानेच गप्प बसायला सांगतात, कारण त्यांना खूप वाईट वाटलेलं असतं. ते बाजूला जाऊन उभे राहतात आणि त्यानंतर अर्जुन त्यांच्या खांद्यावर हात ठेवत त्यांना आधार देत शांत करतो. तर अस्मिता म्हणते, सॉरी डॅड. परंतु आता कोणीच तिच्याकडे लक्ष देत नाही. कल्पनाताईसुद्धा प्रतापरावांना सावरत असतात. तर इकडे सायली अस्मिताच्या समोर येते आणि अस्मिताला म्हणते, अस्मिताई एका माणसाला सावरता तुम्ही तुमची नाती संपवू नका, एवढंच मी सांगेन. अस्मिता आता तिलाही खूप वाईट वाटतं आणि ती तिथून निघून जाते. तर आता सर्वांनाच अस्मिताच्या या वागण्याचं टेन्शन आलेलं असतं. तर आता सायली म्हणू लागते, बाबा मला माहीत आहे हे सगळं काही सचिन भाऊजींनी मुद्दामहून केले, त्यांनीच हा व्हिडिओ काढलाय, परंतु तुम्ही काळजी करू नका, त्यांच्या अशा या वागण्यामुळेच अस्मिता त्यांच्यासमोर त्यांचं खरं रूप येणार आहे.
त्यांचा खरा चेहरा लवकरच अस्मिताताईंसमोर येईल, त्यामुळे नका तुम्ही काळजी करू. तर आता सर्वच जण अस्मिताचा विचार करत असतात. तर इकडून अश्विन येतो आणि म्हणू लागतो, तन्वी तन्वी मम्मा, अगं तू तन्वीला पाहिलंयस का? कल्पनाताई म्हणतात, तुझी बायको तन्वी सकाळीच घराबाहेर गेली आहे आणि ती कुठे जाताना आम्हाला सांगून जाते का? असं म्हणत आता कल्पनाताई सुद्धा खूप चिडलेले असतात. आता सायली अर्जुन विचार करत असतात की नक्की प्रिया कुठे गेली असेल. तर दुसरीकडे प्रिया इथे मात्र सायली अर्जुनला संपवायचं प्लॅन करत असते. तर महिपत शिकरे म्हणतात, म्हणजे त्या ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आणि त्याच्या बायकोला ढगात पाठवायचं? तर प्रिया म्हणते हो. तर महिपत शिकरे म्हणतात, अगं तू तर साक्षीच्या पार्टीतली होतीस ना, म्हणजे कधी कोणाला मारायचं नाही, कोणाचा जीव घ्यायचा नाही, जे काही होईल ते शांततेने करायचं, प्रत्येक कामासाठी बंदूक उचलायची नाही. मग त्याचं काय झालं? तर आता प्रिया चिडते आणि म्हणू लागते, ते सगळं गेलं कचऱ्याच्या डब्यात. कारण आता ते अर्जुन आणि सायली जिवंत राहिले तर मी मात्र संपले असं समजा. कारण ते अर्जुन आणि सायली ते दोघंही मला रस्त्यावर आणतील. ते किल्लेदार आणि सुभेदार मला घराबाहेर काढतील. कोणीही मला घरात ठेवणार नाहीये, कारण माझं सत्य त्यांच्या सगळ्यांच्या समोर येईल आणि मला तेच नको आहे. कारण मला माहीत आहे त्यांनी जर मला घराबाहेर काढलं तर माझं हाल कुत्रंसुद्धा खाणार नाही आहे. त्यामुळे नाही, आता मी गप्प बसणार नाही. आता हे सगळं कसं मॅनेज करायचं हे तुम्हीच सांगा अण्णा सर. कारण आता काहीही झालं तरी अर्जुन आणि सायली जिवंत राहायला नको आहेत मला. तर नागराज प्रियाला म्हणतो, प्रिया तुला हा काय खेळ वाटला का? अगं एवढ्या मोठ्या प्रतिष्ठित अर्जुन सुभेदारसारख्या माणसाला संपवणं सोपं नाहीये. प्रिया म्हणते, सोपं तर नाहीच आहे, पण तुमच्या दोघांसाठी ते अशक्य सुद्धा नाही हे मला चांगलंच माहीत आहे. आणि जर हे तुम्ही मनात आणलं तर ते तुम्ही शक्य करू शकता. तर महिपत शिकरे म्हणतात, पण आम्ही का मनात आणायचं ग हे बबली? तर आता नागराज म्हणतो, आणि ओ हे तुझे थापा मारण्याचे जे काही प्रयत्न आहेत ना ते बंद कर. आमच्यासाठी वकील शोधणार, आम्हाला इथून बाहेर काढणार, या सगळ्या तुझ्या थापा आहेत आणि आम्हाला त्यात चांगल्याच माहीत आहेत. अगं मला तर तू कधीपासून सांगतेस की तुझ्यासाठी वकील शोधलाय, तुमच्यासाठी वकील शोधलाय, तो तुम्हाला लवकरच बाहेर काढेल. पण कुठे आहे वकील? सांग ना, काढलंय का त्याने मला बाहेर? नाही, मी अजूनही इथेच सडतोय. तर आता प्रिया म्हणते, मी खरंच वकील शोधलाय, मी तुमच्यासमोर घेऊन येऊ का त्याला? मी खरंच तुम्हा दोघांनाही सोडवण्याचे प्रयत्न करतेय, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्हीच त्याच्याशी बोला, म्हणजे तुम्हाला कळेल की तो तुम्हाला सहज इथून बाहेर काढू शकतो. एवढं कशाला? तर मी स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायला तयार आहे की मी स्वतः तुम्हाला इथून बाहेर काढेन. असं म्हणत प्रिया आता त्या दोघांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करत असते. कारण आता प्रियाला या दोघांची गरज असते सायली अर्जुनला संपवण्यासाठी. नागराज प्रियाला चांगलंच ओळखून असतो आणि म्हणूनच म्हणतो, अगं ए बाई, उद्या तू आमच्यासमोर वकील उभा करशील. परवा अर्जुन सायलीला मारण्याचा आम्ही प्लॅन करू आणि सायली अर्जुन मरती नाही. आणि तेव्हा तू काय करशील? इथे तोंडही दाखवणार नाहीस. तुम्ही कोण म्हणून आम्हालाच विचारशील. अगं बाई, सायली अर्जुन जर कायमचे संपले तर तुझ्या रस्त्यातला काटाच बाजूला होईल आणि मग काय, तुझ्यासाठी रस्ता मोकळा. मग जेलचा हा रस्ता सुद्धा तू विसरून जाशील. त्यामुळे तुझ्यावर आमचा विश्वास नाहीये. तू कधी काय वागू शकतेस हे आम्हाला चांगलंच माहीत आहे. तर प्रिया त्यांना म्हणते, पण हे विसरू नका की माझ्या मदतीशिवाय तुम्हाला इथून कोणीही सोडवू शकत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा की गेली 2 वर्ष आपण एकमेकांना साथ देत आलो, परंतु आता जर आपण साथ दिली नाही तर तिघही असेच आयुष्यभर जेलमध्ये सडू. पण आता जर आपण तिघांनी एकमेकांची साथ दिली, एकमेकांचे हात धरून उभे राहिलो तर यामध्ये तिघांचाही फायदा आहे. त्यामुळे आता तुम्हीच विचार करून सांगा की अर्जुन सायलीला मारण्यामध्ये तुम्ही माझी मदत करणार आहात की नाही. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, कल्पनाताई म्हणतात, अरे ती कुठे जाते हे आम्हाला कधी सांगून जाते का? तर प्रतापराव म्हणतात, म्हणजे तन्वी कुठे गेली हे तुलाही सांगून गेली नाही आहे का? तुला माहीत नाही आहे का? अश्विन म्हणतो, नाही, कारण मी उठण्या अगोदरच ती कुठेतरी गेली. तर आता प्रतापराव म्हणतात, मग ती नक्की कुठे गेली आहे? अर्जुन म्हणतो, फोन कर ना. तर अश्विन म्हणतो, मी फोन केला पण ती रिसीव करत नाहीये, कदाचित तिचा फोन सायलेंटवर असेल. तर कल्पनाताई म्हणतात, तुझं काही काम होतं का? अश्विन म्हणतो, नाही, मी हॉस्पिटलला निघत होतो. ती घरी असती तर बरं असतं ना. तर कल्पनाताई म्हणतात, ती आता घरी आली ना की मी तिला फोन करायला सांगेनच. तर अश्विन म्हणतो, बरं ठीक आहे, मी निघतो. असं म्हणत अश्विन आवाज देत म्हणतो, विमलताई माझा टिफिन देता का? विमलताई आता अश्विनचा टिफिन घेऊन येतात. तर त्याचवेळी अश्विन निघत असतानाच त्याला प्रियाचा फोन आलेला असतो. अश्विन म्हणतो, तन्वीचाच फोन आहे.
असं म्हणत अश्विन फोन उचलतो आणि म्हणतो हॅलो अगं तन्वी तू कुठे आहेस? प्रिया म्हणते सॉरी सॉरी. अश्विन म्हणतो अगं तू फोनही उचलत नाही आहेस, मला कसं कळणार आणि एवढ्या सकाळी तू कुठे गेली आहेस? प्रिया म्हणते अरे अश्विन ऐक ना, अरे माझी मैत्रीण सारिका तिला अचानकच बरं वाटत नव्हतं आणि तिच्या घरी कोणीच नाही येणार रे. मग तिने मला फोन केला, मग म्हटलं की लगेच मैत्रिणीच्या मदतीला धावून जावं आणि बघितलं तर घरी कोणीच उठलं नव्हतं, म्हणून मी कोणाला काही न सांगता निघाली. तर अश्विन म्हणतो बरं ठीक आहे, पण आता ती कशी आहे? तर प्रिया म्हणते आता ती ठीक आहे. अश्विन म्हणतो नक्की काय होतंय तिला? तर प्रिया म्हणते काही नाही रे, उलट्या आणि म्हणजे चक्कर येते, असं त्रास होतोय तिला भरपूर. अश्विन म्हणतो बरं मी काही मेडिसिन लिहून देतो, तू तिला दे. तर प्रिया म्हणते नाही अश्विन त्याची काहीच गरज नाही, कारण आत्ताच आम्ही फॅमिली डॉक्टरकडे जाऊन आलो आहोत, त्यामुळे आता मी घरी जात आहोत. परंतु अश्विन तू एक काम करशील का, आईला माझा निरोप देशील का, कारण मला थोडा वेळ सारिकासोबत राहावं लागेल, मला कदाचित यायला दुपारच होईल. अश्विन म्हणतो बरं ठीक आहे काहीच हरकत नाही, पण हो फोन सायलेंटवर ठेवू नकोस. प्रिया म्हणते हो हो. अश्विन म्हणतो आणि काही लागलं तर फोन कर. प्रिया म्हणते हो नक्कीच करेन. असं म्हणत प्रिया आता खोटं तर बोलते. आता अश्विन मात्र तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो आणि फोनही ठेवतो. आता फोन ठेवताच कल्पनाताई अश्विनला म्हणतात कुठे आहे तन्वी? तर अश्विन कल्पनाताईंना म्हणतो अगं तिची ती मैत्रीण आहे ना, तिची पुन्हा एकदा तब्येत बिघडली आहे आणि म्हणूनच तन्वी तिथेच आहे, कदाचित तिला यायला दुपारही होईल. तर अर्जुन म्हणतो अच्छा तीच मैत्रीण असेल ना की जिच्यासोबत ती नाईट आऊट पार्टीसाठी गेली असेल, किंवा कदाचित ती मैत्रीण असेल जिच्यासाठी ती स्वतःचा नेकलेस घेऊन गेली होती. या सगळ्या इमॅजिन केलेल्या फ्रेंड. तर आता अश्विन म्हणू लागतो दादा प्रत्येक वेळी टोमणे मारायची काहीच गरज नाही आहे, तन्वीचा स्वभाव आता बदलतोय आणि आता तू सुद्धा ते अनुभव, कारण मला माहीत आहे की आता तन्वी खोटं बोलत नाही किंवा खोटं वागतही नाही. असं म्हणत अश्विन आता हॉस्पिटलसाठी निघून जातो. तर प्रतापराव म्हणू लागतात अश्विनचं हे आंध्र प्रेम आहे ना, त्याचाच तर तन्वी गैरफायदा घेत आहे. तर आता कल्पनाताई म्हणतात हो ना, तेच तर अश्विनला कळत नाहीये. आता सायली या सगळ्या गोष्टीचा विचार करते आणि कल्पनाताई आणि प्रतापरावांना म्हणते मला नाही वाटत की प्रियाची अशी कुठली मैत्रीण असेल, हे सगळं काही प्रियाचं खोटं कारण आहे. तर अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे आपण तिच्याकडे नका लक्ष देऊयात. असं म्हणत आता अर्जुन सायलीला म्हणतो पण आता आपल्याला डॉक्टरकडे जायचं आहे. सायली म्हणते कशाला, अश्विन भाऊजींनी औषधं दिली आहेत ना? तर आता अर्जुन म्हणतो माझा मित्र स्पेशालिस्ट आहे, त्याच्यामुळे आता मी तुला घेऊन जाणार आहे. सायली म्हणते अहो पण. अर्जुन म्हणतो मला काहीही माहीत नाही, आता आपल्याला त्याच्याचकडे जायचं आहे. सायली म्हणते बरं ठीक आहे. आता तयार होण्यासाठी सायली रूमच्या दिशेने जात असते. अर्जुन म्हणतो थांब मी तुला उचलून घेतो. सायली म्हणते नाही त्याची काहीही गरज नाही आहे, मी चालू शकते, अहो माझा फक्त तळफाय भाजलाय. अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे तू हात दे बरं. असं म्हणत अर्जुन सायलीचा हात घेतो. सायलीला म्हणतो सावकाश पाऊल टाक आणि हो हळू, त्यापेक्षा मी काम करतो ना तुला उचलूनच घेतो. सायली म्हणते अहो काय चाललंय तुमचं? तर प्रतापराव म्हणतात अरे अर्जुन काय चाललंय नक्की? तर कल्पनाताई म्हणतात काही नाही, अर्जुन प्रॅक्टिस करतोय, हो की नाही अर्जुन? सायली अगं तू ज्यावेळी गरोदर राहशील ना त्यावेळी अर्जुन तुझी अशीच काळजी घेईल, इथे पाऊल टाकू नकोस तिथे पाऊल टाक, नाहीतर मग उचलून रूममध्ये घेऊन जाईल. प्रतापराव म्हणतात हे मात्र खरं आहे, अर्जुन मात्र तुझी व्यवस्थित काळजी घेईल. तर अर्जुन म्हणतो डॅड काय हा विषय कधी काढताय तुम्ही? कल्पनाताई म्हणतात हो तर अर्जुनला प्रतापराव म्हणू लागतात अर्जुन अरे आम्हाला तर वाटलं होतं की तुम्ही बाळाचा विचार केलाही असेल, पण तुम्ही अजूनपर्यंत बाळाचा विचारच केला नाहीये. कल्पनाताई म्हणतात सायली अर्जुन आता तुम्हाला बाळाचा विचार करायला काहीच हरकत नाही, आता अस्मिताच्या बाळासोबत तुमचं सुद्धा बाळ वाढेल, त्यामुळे विचार करा. तर आता लाजतच सायली अर्जुनकडे पाहते, परंतु अर्जुन मात्र खूप टेन्शनमध्ये असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं मैत्रिणीजवळ आहे असं सांगून घराबाहेर फिरणारी प्रिया आता वकिलांकडे आलेली असते. तर प्रिया त्यांना म्हणते की या दोघांची केस तुम्ही घ्यायलाच हवी, कारण त्यासाठी हवे तेवढे पैसे द्यायला आम्ही तयार आहोत. असं म्हणत आता प्रिया त्यांना म्हणते की तुम्ही ही केस घ्याल ना? तर ते वकील म्हणतात पण ही केस. तर आता प्रिया त्यांच्यासमोर पैसे ठेवते आणि म्हणते हे पैसे तोंड बंद ठेवायचे. तर आता वकील म्हणतात तोंड बंद ठेवायचे म्हणजे? तर प्रिया म्हणू लागते काय आहे ना तुमचं सर्कल खूप छोटं आहे आणि त्यात ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आणि ॲडव्होकेट रविराज किल्लेदार यांना तर तुम्ही ओळखतच असाल. आता ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी या दोघांना जेलमध्ये टाकण्यासाठी किती प्रयत्न केले होते हे तर तुमच्या संपूर्ण सर्कलला माहीत आहे. मग जर मी त्यांच्याच घरातली आहे आणि या दोघांना सोडवण्याचा प्रयत्न करते ही बातमी त्यांना कळायला नको, त्यामुळे या केसबद्दल त्यांना काहीच कळायला नको. तर ॲडव्होकेट प्रियाला म्हणतात की आमच्या कुठल्याही केसबद्दल आम्ही एकमेकांशी डिस्कस करत नाही. प्रिया म्हणते उत्तम. तर ॲडव्होकेट्स प्रियाला म्हणतात मला एक सांगा
मी या दोघांचीही केस घ्यायची आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे, परंतु या दोघांच्या केसचा अभ्यास करता मी एका आठवड्यात फक्त महिपाल शिकरे यांची जामिनावर सुटका करू शकतो, परंतु नागराज किल्लेदार याची सुटका होऊ शकत नाही. आणि मलाही असं वाटतंय की मी नागराजच्या केसचा विचार करू नये, कारण नागराजचे गुन्हेच एवढे कठोर आहेत की त्यांना जामिनावरही सोडवता येणार नाही. त्यामुळे 8 दिवसात मी महिपाल शिकरे यांना सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तर आता प्रिया म्हणते, जरी वकील तुम्ही त्या दोघांचे असलात तरी मला जसं हवंय तसंच करायला हवंय. तर प्रियाला वकील म्हणतात, म्हणजे तुमच्या मनात काही वेगळं चालू आहे का? म्हणजे नक्की काय अपेक्षित आहे मी करणं? तर प्रिया म्हणते, सांगते, सगळं काही सांगते. असं म्हणत प्रिया तिच्या डोक्यात चालू असणारा प्लॅन ॲडव्होकेट यांना सांगू लागते. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं, अस्मिता सचिनला म्हणते, तुझ्यामुळे आज माझ्या डॅडच्या डोळ्यात पाणी आलं. तुला मी सांगितलंही नव्हतं तरी सुद्धा तू डॅडचा व्हिडिओ काढलास. आज डॅडना किती वाईट वाटलंय. सचिन तुला कळतंय का? सचिन म्हणतो, माझ्यामुळे? तर आता अस्मिता म्हणते, हो, तुझ्यामुळेच मी डॅडला जावंही विचारला. सचिन म्हणतो, मी सांगितलं नव्हतं, पण तू माझं नाव का सांगितलं? मी तुझ्याकडे पैसे मागतोय म्हणून. अस्मिता म्हणते, मी असं म्हटलंच नाही, मी एवढंच म्हणाले की मी सचिनला पैसे दिलेत. तर सचिन म्हणतो, हो, त्याचा अर्थ तोच होतो ना, तुला सांगायची काय गरज होती? अस्मिता म्हणते, सचिन, एवढे पैसे तूच घेतलेस ना? सचिन म्हणतो, वा, म्हणजे पैसे दिलेस आणि आता बोलूनही दाखवणार आहेस? अगं, लग्न झाल्यापासून मी तुझ्यावर किती पैसे खर्च केलेत, पण मी कधी बोललोय का? आता काय 4 पैसे तू मला दिलेस तर तू मला बोलून दाखवतेस? अगं, आता तर मला तू भोळी नाही, मूर्ख वाटतेस, मूर्ख. अगं, तुझ्या घरचे तुझ्या मागे काय प्लॅन करतायत याचा तू एकदा विचार तरी केलास का? तर आता अस्मिता चिडते आणि म्हणू लागते, बस सचिन, तुलाही माहीत आहे की माझ्या अकाउंटमधून किती पैसे ट्रान्सफर झाले आहेत. कधी 5 लाख, कधी 4 लाख, कधी 3 लाख. मग या सगळ्या मोठ्या अमाऊंट संशयास्पद वाटल्या आणि म्हणूनच बँकेने माझं अकाउंट फ्रीज केलं आहे. आणि हे सगळे पैसे, तर सचिन म्हणतो, हो, तेच म्हणतोय ना, तू मला पैसे दिलेस, आता बोलून दाखवतेस. परंतु अस्मिता, अगं, कितीतरी बायका आहेत, ते आपल्या नवऱ्यासाठी काय करतायत बघितलंस का? अगं, प्रत्येक बायको आपल्या नवऱ्याचा मान ठेवण्याचा प्रयत्न करत असते, त्याच्यासाठी हवं ते करत असते. आणि आज तुला तुझ्या डॅड आणि मम्माने जरा काही बोललं तर तुझा इगो हर्ट झाला. अगं, तुझ्या नवऱ्याला कोणी विचारत नाही त्याचं तुला काहीच वाटत नाही आहे का? अस्मिता, अगं, कधीतरी एक चांगली बायको बनण्याचा प्रयत्न कर, तुझ्याकडून तर काही अपेक्षाच नाहीत. असं म्हणत आता सचिन तिथून रागानेच निघून जातो. अस्मिता मात्र तिथेच कोसळते, कारण सचिनचं हे बोलणं अस्मिताच्या मनाला लागतं. अस्मिताने एवढं सगळं करू नये. सचिन मात्र पैशासाठी अस्मिताशी वाद घालत असतो आणि तिलाच आता या सगळ्यामध्ये दोषी ठरवत असतो आणि यामुळे अस्मिताला खूप वाईट वाटतं. तर दुसरीकडे अर्जुन विचार करत असतो. सायली म्हणते, अहो, काय झालंय? अर्जुन म्हणतो, काही नाही, दरवेळी खर्चे आपल्याला चिडवत असतात, परंतु आज मात्र या सगळ्या गोष्टीचा विचार केला ना की खूप टेन्शन येते. सायली म्हणते, काय झालंय? एरवी तर सर्वजण चिडवतात त्यावेळी तुम्ही हसत असता, मग आजच नक्की काय झालंय? तुम्ही एवढा कसला विचार करताय? अर्जुन म्हणतो, मला कळत नाहीये की मी खरंच बाबा होण्यासाठी म्हणजे आता तयार आहे की नाही. सायली म्हणते, असं का बोलता? म्हणजे आई वडील होण्याचं स्वप्न जेवढं मी रंगवलं तेवढंच स्वप्न तुम्हीही रंगवलं होतं. तुम्हीच तर मला नेहमी म्हणायचं ना की आपलं बाळ. मग आताच असं का झालंय? तर आता अर्जुन सायलीला म्हणतो, जेव्हा अस्मिताईच्या बाळाला मी हातात घेतलं त्यावेळी मला कळालं, बाळ होणं ही साधी गोष्ट नाहीये किंवा सोपीसुद्धा नाहीये. त्यासाठी एक जबाबदारी आहे आणि एक वडील म्हणून किंवा आई म्हणून आपलं दोघांचं कर्तव्य असणार ते. मग या कर्तव्यात आपण कुठेच कमी पडायला नको. खरं तर जेव्हा आपण आई वडील होऊ त्यावेळी मला ज्यावेळी बाबा होता येईल त्यावेळी मला माझ्या डॅडसारखं व्हायचं आहे. माझ्या डॅडने, पूर्ण आजीने आणि मम्माने आमच्यावर खूप छान संस्कार केलेत. तसेच संस्कार मला सुद्धा माझ्या बाळाला द्यायचे आहेत. मला त्याला खूप छान शिकवायचं आहे. मला त्याला कुठेच कमी पडू द्यायचं नाही आहे किंवा बाप म्हणून मलाही कुठे कमी पडायचं नाही आहे. त्यामुळे ज्यावेळी मी बाळाचा विषय काढतो, ज्यावेळी या सगळ्या गोष्टीचा विचार करतो त्यावेळी खरंच खूप टेन्शन येतं. सायली म्हणते, अगदी खरं आहे, मलाही तुमचं म्हणणं पटतंय. त्यामुळे बाळाच्या या विचारासाठी आपण घाई करायला नको. अर्जुन म्हणतो, ज्यावेळी आपल्या मनाची तयारी होईल आपण ही जबाबदारी स्वीकारायला तयार होऊ, त्याचवेळी आपण बाळाचा विचार करू. सायली म्हणते, हो, मला काहीच हरकत नाही. परंतु अर्जुनला इतकं टेन्शनमध्ये पाहून सायलीलाही खूप वाईट वाटत असतं. सायली अर्जुनच्या मनाची समजूत काढते आणि अर्जुनला म्हणते, जेव्हा आपण दोघेही अगदी मनापासून आई बाबा होण्यासाठी तयार असतो ना त्याचवेळी आपण हा निर्णय घेऊ. आणि जेव्हा तुम्हाला वाटेल की तुम्ही बाबा, आई आणि पूर्णाजी यांच्यासारखेच तुमच्या बाळावर संस्कार करू शकाल, त्याचं पालनपोषण करू शकाल, त्याची जबाबदारी स्वीकारू शकाल, त्यावेळी तुम्ही मला सांगा.
आणि तोपर्यंत मी कुठलाही हट्ट करणार नाही. आता अर्जुन सायलीकडे पाहतो तर सायली अर्जुनला म्हणते, तुम्हाला एक सांगू का मी, मला ना आपलं बाळ तुम्हा तिघा भावंडांसारखं व्हायला पाहिजे. मला सुद्धा आपल्या बाळावर पूर्ण आजी, आई, बाबा यांनी जे संस्कार तुमच्यावर केलेत तेच संस्कार त्याच्यावरही करायचे आहेत. तेच संस्कार आपण सगळ्यांनी त्याला द्यायचे आहेत. म्हणजे आताच बघा ना, तुमच्यामध्ये आणि अश्विन भाऊजींमध्ये मतभेद कमी आहेत का? पण तरीसुद्धा माझ्या पायाला जखम झाल्यावर अश्विन भाऊजी पुढे आलेत आणि त्यांनीच माझ्या पायाला मलम लावून दिलं. प्रियाशी लग्न करून त्यांनी खूप मोठा आणि चुकीचा निर्णय घेतला. तरीसुद्धा आपल्या कुटुंबाने त्यांची साथ सोडली नाही. आणि असं माणूस म्हणून आपण आपल्या बाळाला तयार करायला हवं. एक माणूस म्हणून त्याला खूप छान वाढवलं पाहिजे. आणि ती जबाबदारी ज्यावेळी आपण स्वीकारू शकू, ज्यावेळी आपल्याला वाटेल की आपण यासाठी योग्य आहोत, त्याचवेळी आपण बाळाचा विचार करू, त्याचवेळी आपण बाळाचा निर्णय घेऊ. आता अर्जुन सायलीला म्हणतो, तू चिडली नाहीयेस ना माझ्यावर? सायली म्हणते, अजिबात नाही. तर अर्जुन म्हणतो, मग चल आता तयार हो पटकन, आपण डॉक्टरकडे जाऊयात. तर सायली म्हणते, अहो मी आईंना घेऊन जाईन. तुम्ही एक काम करा, प्रिया कुठे गेली आहे ना ते अगोदर शोधा. तर अर्जुन म्हणतो, ते काही नाही, तुझ्या पायाला जखम झाली, मी तुला एकटीला सोडणार नाही, तुला माझ्यासोबतच घेऊन जाणार आहे. सायली म्हणते, अहो. अर्जुन म्हणतो, नाही, मला आता काहीच ऐकायचं नाहीये. अर्जुन म्हणतो, आणि तसंही त्या प्रियाला आता कळलंय की DNA रिपोर्ट तिच्या मनासारखे येणार नाहीत, मग आता ती काय करणार आहे? तर सायली म्हणते, तेच तर, ती नेमकं काय करणार आहे तेच तर कळत नाहीये. तर सायली अर्जुनला म्हणते, नेहमी ती तुमचा पाठलाग करते ना, मग आता तुम्ही तिचा पाठलाग करा. अर्जुन म्हणतो, सिरियस, मी तिचा पाठलाग करू? तर सायली म्हणते की हो, तिचा पाठलाग तर करावाच लागेल, कारण ह्या नेकलेस प्रकरणानंतर ती जखमी वाघिणीसारखी झाली आहे. त्यामुळे आता ती काहीही करू शकते, कधी पंजा मारेल काहीच कळणार नाही. अर्जुन म्हणतो, हो, पण आता आपण डॉक्टरकडे जाणार आहोत. चल चल, तू तयार हो, आपण डॉक्टरकडे जाऊयात. तर दुसरीकडे आता सायली तयार होऊन खाली आलेली असते. तर त्याचवेळी अस्मिता त्या ठिकाणी रडत येते. सायली आवाज देत असते, अस्मिताई काही हवंय का? परंतु अस्मिता काहीच बोलत नाही, ती सोप्यावर रडत बसते. तर त्यावेळी सायली तिथे येते आणि विचारते, काय झाले अस्मिताताई, तुम्ही का रडताय? तुमचा चेहरा का पडलाय? अस्मिता म्हणू लागते, मी काय करू, मला काहीच कळत नाहीये. बघ ना, एकीकडे मी माझ्या कुटुंबाला सावरण्याचा प्रयत्न करते, मी माझ्या नवऱ्याची बाजू घेण्याचा प्रयत्न करते, तर तोच नवरा आज माझ्यावर ओरडतोय आणि मग माझ्या घरचेही माझ्यावर चिडतात. मग मी काय करू सांग ना? सायली म्हणते, अशा वेळी डोळे उघडे ठेवायचे. अस्मिताताई, तुम्ही डोळे बंद केलेत, त्यामुळे तुम्हाला सगळं असं समोर असणारं चित्र दिसत नाहीये. अस्मिता म्हणते, यामध्ये कोणाचं पारडं जड आणि कोणाचं पारडं हलकं आहे, कसं ओळखायचं सांग ना सायली? सायली म्हणते, अस्मिताताई, यावेळी आपण विचार करायचा, ज्या माणसाने तुम्हाला सतत त्रास देण्याचा प्रयत्न केलाय, जी माणसं सतत तुमच्यावर अविश्वास दाखवत आहेत, त्यांच्यामुळे तुमची चिडचिड होते, ती खरंच त्या योग्यतेची आहेत का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्यांच्यावर विश्वास दाखवताय ते विश्वास दाखवण्याच्या लायक आहेत का, हे तुम्हीच ओळखायचं आहे. आणि आता तुम्हीच ठरवायचं आहे, कारण आंधळा विश्वास ठेवू नका. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज तुमच्या डोळ्यात ज्या व्यक्तीमुळे पाणी आहे, ती व्यक्ती खरंच तुमच्यावर प्रेम करते का? मग तुम्ही सुद्धा त्या व्यक्तीवर प्रेम करायचं की नाही हे तुम्हालाच ठरवायला हवं. अस्मिताताई, आता अस्मिता या सगळ्याचा विचार करू लागते. तर त्यावेळी सायली मनाशीच म्हणते, बरं झालं की आता अस्मिताताईंना सचिन भाऊजींबद्दल प्रश्न तर पडायला लागलेत. आता देव करो आणि लवकरच सचिन भाऊजींचा खरा चेहरा अस्मिताताईंच्या समोर येऊ देत. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता नागराज आणि महिपत शिकरे यांच्यात बोलणं चालू असतं. नागराज महिपत शिकरेंना म्हणतो, तू साक्षीला सगळं काही समजावून सांगितलंयस ना? तर महिपत शिकरे म्हणतात की हो. तर आता नागराज म्हणतो, म्हणजे आता आपलं काम? महिपत शिकरे म्हणतात, 113% होणार. इकडे सायली अर्जुन सिटी हॉस्पिटलमधून बाहेर पडत असतात. त्याचवेळी साक्षीचा माणूस त्यांच्यावर लक्ष ठेवून असतो आणि त्यांच्या मागून भरधाव वेगाने टेम्पो पाठवतो. परंतु हे सायली अर्जुनच्या कुठेतरी लक्षात आलेलं असतं. पण तोपर्यंत बातमी सर्वत्र पसरलेली असते की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आणि त्यांची पत्नी सायली सुभेदार यांच्या गाडीचा भीषण अपघात. आणि आता प्रिया ही बातमी सुभेदारांच्या घरातील सर्वांनाच दाखवते. सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकते. प्रिया मात्र खुश होते. आता प्रियाचं हे हसणं तिलाच महागात पडेल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.